काय होईल जर आपण असा विचार केला की आपली जी सतत होणारी चिडचिड असते किंवा जो अचानक येणारा राग असतो तो आपला मूळ स्वभाव नसून तो केवळ एका जैविक बिघाडाचा परिणाम आहे? हो, आणि त्यामध्ये हजारो वर्षांच्या जुन्या अहंकाराचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. अगदी बरोबर. आपण अनेकदा स्वतःलाच दोष देत बसतो की मी एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर का चिडतेय, माझं नियंत्रण का सुटतंय. खरं तर हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो, पण आज आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हो ना, आणि म्हणूनच आज आपण एका खूपच रंजक अशा संशोधनाची सखोल चर्चा करणार आहोत. या संशोधनाचं नाव आहे माइंड अँड मॅलडी, द सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी ऑफ अँगर. या विश्लेषणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की हे केवळ आधुनिक विज्ञानातील हॉर्मोन्सच्या खेळापुरतं मर्यादित राहत नाही. नाही राहत. हो, तर ते थेट आपल्या ज्ञानेश्वरीसारख्या प्राचीन तत्वज्ञानाशी या वैज्ञानिक तथ्यांची सांगड घालतं. म्हणजे ज्या गोष्टीचा शोध विज्ञानाने गेल्या काही दशकांमध्ये लावलाय तेच सत्य शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी कसं मांडून ठेवलं होतं हे आपण आज उलगडणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सततच्या चिडचिडीच्या दुष्टचक्रातून बाहेर कसं पडायचं यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. नक्कीच, कारण मला वाटतं ह्या विषयाची सर्वात महत्त्वाची बाजू हीच आहे की आपण रागाकडे नेहमी एका नैतिक दृष्टिकोनातून बघतो. अगदी बरोबर. आपण सतत ऐकतो की रागवणं वाईट आहे, शांत राहायला हवं. हो ना, पण नुसते सल्ले देऊन काही होत नाही. एक्झॅक्टली. जेव्हा आपण या पूर्ण संशोधनाचा सखोल अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की बाह्य परिस्थितीपेक्षा आपल्या शरीराच्या आत म्हणजे आपल्या मेंदूमध्ये नेमक्या काय रासायनिक प्रक्रिया घडत आहेत हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण समस्येचं ते मेकॅनिझम समजून घेत नाही तोपर्यंत हे वरवरचे सल्ले कामच करत नाहीत. खरंय, आधुनिक विज्ञान आणि प्राचीन अध्यात्म जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते आपल्याला या समस्येकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतात. हे मेकॅनिझम समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो किंवा एखादी साधी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही आणि आपला संताप एकदम अनावर होतो. हो, असं रोजच होतं आपल्यासोबत. मग मला सांगा, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अशा छोट्या गोष्टींवरून चिडतो तेव्हा आपल्या मेंदूच्या आत नेमकं काय घडत असतं? हे केवळ विचारांचं वादळ असतं की त्यामागे काही ठोस रासायनिक बदल असतात? यामागे पूर्णपणे एक रासायनिक साखळी असते. बघा, जेव्हा आपल्याला चिडचिड होते तेव्हा मेंदूमध्ये मुख्यत्वे 2 रसायनांचा म्हणजे संप्रेरकांचा खेळ सुरू असतो. ओके. यातलं पहिलं आहे कॉर्टिसॉल, ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो, आणि दुसरं आहे सेरोटोनिन, जे आपलं हॅपी हार्मोन आहे किंवा मूड स्थिर ठेवणारं रसायन आहे. आता गंमत बघा, आपला मेंदू हा उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून विकसित झाला आहे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा तेव्हा समोर वाघ आल्यावर जीव वाचवण्यासाठी शरीराला तातडीने ऊर्जेची गरज असायची. हो, फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स. बरोबर. अगदी तेच. त्यावेळी मेंदू कॉर्टिसॉल सोडायचा, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढायचे आणि स्नायूंना रक्तपुरवठा व्हायचा. म्हणजे संकटाशी लढा किंवा तिथून पळ काढा. पण आत्ताच्या काळात आपल्यासमोर वाघ येत नाही. आता आपल्या बॉस आपल्याला डेडलाईनबद्दल विचारतो किंवा इंटरनेट स्लो चालतं. बरोबर. आणि इथेच मुख्य अडचण निर्माण होते. आपल्या मेंदूच्या ज्या भागामध्ये धोक्याची जाणीव होते, ज्याला आपण अमिग्डला म्हणतो, त्या अमिग्डलाला खरा शारीरिक धोका आणि मानसिक ताण यातील फरकच समजत नाही. अरे बापरे, म्हणजे इंटरनेट स्लो चाललं तरी अमिग्डाला त्याला वाघच समजतो? हो ना. जेव्हा इंटरनेट स्लो चालतं किंवा तुमची एखादी साधी अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा अमिग्डाला त्याला चक्क धोका समजतो आणि शरीरात कॉर्टिसॉलचा पूर आणतो, ची पातळी वेगाने खाली येते. सेरोटोनिन हे असं रसायन आहे जे आपल्या भावनांना ब्रेक लावण्याचं काम करतं. ओके, म्हणजे ब्रेक फेल होतो थोडक्यात. एक्झॅक्टली. जेव्हा ब्रेक लावणारी यंत्रणाच कमकुवत होते आणि रागरूपी ॲक्सिलेटर दाबला जातो तेव्हा माणसाचा स्वतःच्या भावनांवरचा ताबा सुटतो आणि चिडचिड सुरू होते. हे अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे माझा मेंदू एका न आलेल्या ईमेलला किंवा ट्रॅफिक जामला असा प्रतिसाद देतोय जणू काही माझ्या जीवावर बेतलंय. अगदी तसंच होतंय. पण जर ही एक नैसर्गिक प्रक्रिया असेल तर मग काही लोकांची चिडचिड इतरांपेक्षा जास्त का होते? संशोधनानुसार या कॉर्टिसॉलला सतत ट्रिगर करणारी अशी कोणती कारणं आहेत जी आपण रोजच्या जीवनात नकळत करत असतो? या संशोधनात अशा 5 प्रमुख कारणांचं अत्यंत सविस्तर विश्लेषण केलं आहे. आणि यातील पहिलं कारण आहे झोपेचा अभाव. झोप म्हणजे फक्त झोप न झाल्यामुळे? हो, आपण झोपेला अनेकदा एक निष्क्रिय अवस्था मानतो, पण विज्ञानानुसार झोप ही मेंदूची सर्वात सक्रिय क्लीनिंग प्रोसेस असते.
म्हणजे ती साफसफाई करते मेंदूची. बरोबर. दिवसभरात मेंदूच्या लाखो गोष्टी प्रोसेस करतो, त्यामुळे तिथे काही टॉक्झिन्स किंवा चयापचयाचे टाकाऊ पदार्थ साठतात. पुरेशी झोप न झाल्यास हे टॉक्झिन्स मेंदूतून बाहेर पडत नाहीत. मग त्यामुळे मेंदू थकतो का? हो, मेंदूचा जो भाग लॉजिकल विचार करतो ना, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो पूर्णपणे थकून जातो आणि तो अमिगडालावर नियंत्रणच ठेवू शकत नाही. म्हणजे रात्रभर नेटफ्लिक्स बघून दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण छोट्या गोष्टीवर सहकाऱ्यांवर ओरडतो, तेव्हा तो आपला मूळ स्वभाव नसून तो थकलेल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा परिणाम असतो. अगदी तसंच. आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे ओव्हर थिंकिंग, म्हणजे गरजेपेक्षा जास्त विचार करणं. हे तर आजकाल सगळ्यांनाच सतावतंय. आपला मेंदू सलग विचार करण्यासाठी डिझाईन केलेलाच नाहीये. जेव्हा आपण एखाद्या नकारात्मक घटनेचा सतत विचार करत राहतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूला पुन्हा पुन्हा तोच धोक्याचा सिग्नल देत असतो. म्हणजे आपण स्वतःला तो वाघ दाखवत असतो. हो, आणि यामुळे कॉर्टिसॉलची निर्मिती थांबतच नाही. तिसरं कारण आहे अपेक्षा पूर्ण न होणं. मेंदू सतत भविष्याचा अंदाज घेत असतो. म्हणजे काय होणार आहे याचा विचार करत असतो. हो, हे त्याचं कामच आहे. पण जेव्हा वास्तव आपल्या अपेक्षेशी जुळत नाही, तेव्हा मेंदू त्याला एक एरर किंवा सिस्टीममधली चूक मानतो आणि पुन्हा स्ट्रेस रिस्पॉन्स ट्रिगर करतो. आणि मला वाटतं चौथं कारण जे या संशोधनात दिलंय ते आजच्या पिढीसाठी सर्वात जास्त लागू पडतं. ते म्हणजे डिजिटल ओव्हरलोड. हे खूप भयानक आहे. म्हणजे बघा ना, आपण लॅपटॉपवर एकाच वेळी 50 टॅब्स उघडे ठेवले तर कितीही चांगला प्रोसेसर असला तरी तो ओव्हरलोड होतो आणि सिस्टम क्रॅश होतेच. अगदी बरोबर. आपण आपल्या गॅजेट्सच्या बाबतीत हे समजतो, पण स्वतःच्या मेंदूच्या बाबतीत आपण हे पूर्णपणे विसरून जातो. आपण सतत सोशल मीडिया स्क्रोल करत असतो. एका सेकंदात कोणाचा तरी लग्नाचा फोटो बघून आनंदित होतो, पुढच्या सेकंदात राजकीय बातमी बघून रागावतो. आणि त्या पुढच्या सेकंदात एखादा विनोदी व्हिडिओ बघून हसतो. एका मिनिटात भावनांचे इतके तीव्र चढउतार हाताळण्यासाठी आपला मेंदू उत्क्रांत झालेलाच नाहीये. हे तुमचं विश्लेषण अतिशय अचूक आहे. हा जो माहितीचा अतिरेक आहे, तो मेंदूच्या वर्किंग मेमरीला पूर्णपणे संपवून टाकतो. मेंदूला एका विषयावरून दुसऱ्या विषयावर शिफ्ट होण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते, आणि जेव्हा आपण सतत असं करत राहतो तेव्हा मेंदूतला ग्लुकोजचा साठा वेगाने कमी होतो. म्हणजे मेंदू परत थकतो. हो, आणि मेंदू थकला की पुन्हा एकदा अमिगडाला सक्रिय होतो आणि कॉर्टिसॉल वाढतं. आणि या यादीतलं 5वं कारण म्हणजे शारीरिक थकवा आणि पोषणाचा अभाव. पोषणाचा अभाव म्हणजे विटामिन वगैरे. हो, जर आपल्या शरीरात विटॅमिन डी, B12 किंवा मॅग्नेशियमची कमतरता असेल तर सेरोटोनिनची निर्मितीच पुरेशा प्रमाणात होत नाही. अरे वा, म्हणजे नुसतेच चांगले विचार करून उपयोग नसतो, तर शरीराला योग्य इंधन देणंही तितकंच महत्वाचं असतं. तर अगदी. केवळ पॉझिटिव्ह थिंकिंगने हार्मोन्स तयार होत नाहीत. हे सगळं ऐकल्यावर जाणवतं की आपली ही आधुनिक जीवनशैली आपल्या मेंदूच्या मूळ कार्यप्रणालीच्या अगदी विरुद्ध दिशेने चालली आहे. खरे. आता मला या चर्चेच्या सर्वात विलक्षण भागाकडे वळायचं आहे. आपण आता कॉर्टिसॉल, सेरोटोनिन, अमिगडाला अशा संज्ञा वापरून ही समस्या समजून घेतली. पण जेव्हा हे आधुनिक विज्ञान अस्तित्वातच नव्हतं, तेव्हा आपल्या प्राचीन तत्ववेत्यांनी या समस्येचं निदान कसं केलं? हाच तर खरा रंजक भाग आहे. हो ना, संशोधनामध्ये ज्ञानेश्वरीचा जो संदर्भ दिला आहे तो या आधुनिक विज्ञानाशी कसा जोडला जातो? या पूर्ण संशोधनाचा सर्वात सुंदर आणि विचार करायला लावणारा भाग आहे. विज्ञानाने आपल्याला सांगितलं की मेंदूचा आत रसायनांचा खेळ कसा चालतो. बरोबर. पण ज्ञानेश्वरीने शेकडो वर्षांपूर्वी हे स्पष्ट केलं की या रसायनांच्या खेळाची सुरुवात नेमकी कोणत्या विचारातून होते. ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात संत ज्ञानेश्वर रागाची निर्मितीची एक संपूर्ण साखळी स्पष्ट करतात. काय आहे ती साखळी? ती ओवी अशी आहे: क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहाच स्मृतिविभ्रमः. याचा अर्थ जर आपण आधुनिक विज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून बघितला तर तो अक्षरशः थक्क करणारा आहे. या साखळीची सुरुवात कशी होते? कारण मगाशी आपण बघितलं की मेंदूतला अमिगडाला धोक्याचा सिग्नल देतो. अध्यात्म या धोक्याच्या सिग्नलला काय नाव देतं? अध्यात्म याला अपूर्ण अपेक्षा आणि अहंकार असं नाव देतं. अहंकार? हो. ज्ञानेश्वरीनुसार रागाची मूळ ठिणगी असते ती एखाद्या इच्छेमध्ये किंवा अपेक्षेमध्ये. जेव्हा ती अपेक्षा भंग पावते तेव्हा त्यातून क्रोध म्हणजेच राग निर्माण होतो. आता पुढची पायरी बघा, जी विज्ञानाशी तंतोतंत जुळते. ओवी सांगते क्रोधात भवती सम्मोहः, म्हणजेच रागातून सम्मोह किंवा विचारशक्ती नष्ट होते. एक मिनिट, आपण मगाशी पाहिलं की राग आल्यावर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे लॉजिकल मेंदू शटडाऊन होतो.
एक्झॅक्टली. संत ज्ञानेश्वरांनी शेकडो वर्षांपूर्वी हेच सांगितलं की रागामुळे माणसाची सारासार विचार करण्याची क्षमता संपते. हे खरोखरच अफाट आहे. म्हणजे संमोह ही तीच अवस्था आहे जिथे आपला लॉजिकल मेंदू काम करणं थांबवतो. आणि मग पुढे काय होतं? एकदा का विचारशक्ती नष्ट झाली की संमोहात स्मृतिविभ्रमः म्हणजेच स्मृतीचा किंवा योग्य निर्णयांचा नाश होतो. म्हणजे माणूस भान विसरतो. हो, माणूस रागाच्या भरात असं काहीतरी बोलून जातो किंवा वागतो ज्याचा त्याला नंतर प्रचंड पश्चाताप होतो. आणि या संपूर्ण साखळीचा शेवट विनाशात किंवा दुःखात होतो. म्हणजेच विज्ञानाने ज्याला अमेग्डाला हायजॅक असं नाव दिलं आहे, तत्वज्ञानाने याचं मानसशास्त्रीय विश्लेषण खूप आधीच करून ठेवलं होतं. अगदी 100%. पण इथे मला एक मूलभूत प्रश्न पडतोय. जर आपण या दोन्ही संकल्पना समोरासमोर ठेवल्या, एकीकडे विज्ञान म्हणतंय की झोप कमी झाली आणि कॉर्टिसॉल वाढलं की चिडचिड होते, बरोबर. आणि दुसरीकडे अध्यात्म म्हणतंय की अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे अहंकार दुखावतो, बरोबर. आणि मग राग येतो. तर ह्या कोंबड्या आणि अंड्याच्या खेळात आधी काय घडतं? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे माझ्या शरीरातील रसायने बिघडली आहेत म्हणून मी परिस्थितीचा स्वीकार करू शकत नाहीये आणि अहंकारी झाले आहे, की माझ्यामध्ये तो स्वीकार नाही, एक्सेप्टन्स नाही, माझा अहंकार मोठा आहे म्हणून माझ्या शरीरात ते स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होत आहेत? या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे असं म्हणूया. आणि याचं उत्तर एकमार्गी नाही, तर तो एक फीडबॅक लूप आहे. म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून आहेत. हो, पण जर आपण मूळ कारणापर्यंत गेलो तर बहुतांश वेळा सुरुवात ही स्वीकार नसण्यापासून होते. अच्छा, ते कसं काय? कोणाचं तरी वाईट वागणं असो, ती मुद्दाम तुम्हाला त्रास देण्यासाठी निर्माण झालेली नसते. खरंय. ती परिस्थिती फक्त अस्तित्वात असते. पण तुमचा मेंदू त्या परिस्थितीला कसा फिल्टर करतो हे महत्वाचं असतं. जेव्हा तुमचा अहंकार मध्ये येतो आणि म्हणतो असं घडायला नको होतं किंवा त्याने माझ्याशी असंच वागायला हवं होतं, तेव्हा तो जो अस्वीकार आहे ना, ती मानसिक ठिणगी असते. म्हणजेच परिस्थिती न्यूट्रल असते, पण माझा अहंकार जेव्हा त्या परिस्थितीची संघर्ष करायला लागतो तेव्हा तो संघर्ष मेंदूला धोका वाटतो. एक्झॅक्टली. आणि एकदा का त्या मानसिक संघर्षाने मेंदूला धोक्याचा सिग्नल दिला की मग कॉर्टिझॉल रिलीज होतं. आणि इथून ते दुष्टचक्र सुरू होतं. बापरे, कॉर्टिझॉल वाढलं की तुमचा तो अस्वीकार अधिक ताठर होतो. तुम्ही अधिक अहंकारी आणि दुराग्रही बनता. मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणखी चुका शोधायला लागता. आणि मग पुन्हा कॉर्टिझॉल वाढतं. आणि ते ओव्हरहीट झालेलं हार्डवेअर सॉफ्टवेअरला आणखी करप्ट करतं. ही खूपच भयानक लूप आहे. म्हणूनच जर ही साखळी तोडायची असेल तर केवळ शारीरिक किंवा केवळ मानसिक पातळीवर काम करून चालत नाही. आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीचा सुवर्णमध्य साधावा लागतो. हे दुष्टचक्र तोडणं अत्यंत आवश्यक आहे. कारण नाहीतर आपण आयुष्यभर फक्त परिस्थितीला आणि लोकांनाच दोष देत राहू. हो ना. या संशोधनामध्ये काही ठोस आणि खात्रीशीर उपाय दिले आहेत. मला असं वाटते की आपण आता या उपायांकडे वळूया, कारण हे उपाय केवळ तत्वज्ञान नसून त्यामागे ठोस विज्ञान आहे. नक्कीच. या संशोधनात 6 अत्यंत प्रभावी उपायांची मांडणी केली आहे. आपण त्यांचे शारीरिक आणि मानसिक अशा 2 गटात विभागणी करू शकतो. ठीक आहे. पहिला उपाय कोणता आहे? पहिला आणि सर्वात तत्काळ परिणाम देणारा उपाय म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणे. पद्धत अगदी साधी सांगितली आहे. 4 सेकंद श्वास आत घेणे आणि 4 सेकंद श्वास बाहेर सोडणे. फक्त एवढंच. हे ऐकायला खूपच सोपं आणि साधारण वाटतं. म्हणजे श्वास तर आपण सतत घेतच असतो. मग या विशिष्ट पद्धतीने श्वास घेतल्याने असं काय जादू होते? जादू नाही, यामागे शुद्ध शरीरशास्त्र आहे. आपल्या शरीरात एक वेगस नर्व नावाची अत्यंत महत्वाची मज्जातंतू असते, जी मेंदूला थेट आपल्या हृदयाशी आणि पचनसंस्थेशी जोडते. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपला श्वास उथळ आणि जलद होतो. हो, धाप लागल्यासारखं होतं. पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक संथ आणि खोल श्वास घेतो, विशेषतः श्वास सोडण्याची क्रिया जेव्हा आपण लांबवतो, तेव्हा आपण त्या वेगस नर्वला उत्तेजित करतो. अच्छा. ही नर्व मेंदूला एक स्पष्ट सिग्नल पाठवते की आजूबाजूला कोणताही वाघ नाहीये, आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. हा सिग्नल मिळताच अमिगडाला शांत होतो आणि कॉर्टिसॉलची निर्मिती अक्षरशः सेकंदांमध्ये थांबते. वाह, म्हणजे 4 सेकंदांचा तो श्वास हा केवळ एक आध्यात्मिक व्यायाम नसून तो थेट आपल्या स्ट्रेस हॉर्मोन्सचा किल स्विच आहे थोडक्यात. हे खरंच अद्भुत आहे ना. आणि दुसरा उपाय आहे जो थेट आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला म्हणजे लॉजिकल मेंदूला रिपेअर करतो. तो म्हणजे पुरेशी आणि दर्जेदार झोप.
जी आजकाल दुरापास्त झालीये. हो, दिवसातून किमान 6 ते 8 तास झोप आवश्यक आहे. पण यात एक मेख आहे. झोपण्यापूर्वी स्क्रीन पाहण्याची सवय या प्रक्रियेत मोठा अडथळा आणते. त्यामुळे तिसरा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे डिजिटल डिटॉक्स. दिवसातून किमान 1 ते 2 तास आपला फोन, लॅपटॉप आणि सर्व स्क्रीन स्वतःपासून दूर ठेवणं. हा, डिजिटल डिटॉक्सचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. कारण बघा ना, आपण आपल्या फोनला चार्ज करण्यासाठी तो प्लग इन करतो आणि त्याला विश्रांती देतो. बरोबर. पण स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आपण काहीच करत नाही. हा डिजिटल ओव्हरलोड कमी केल्याशिवाय आपल्या मेंदूला तो रिकव्हरी टाइम मिळणारच नाही. अगदी बरोबर बोललात. हे पहिले 3 उपाय पूर्णपणे आपल्या जैविक आणि शारीरिक गरजांवर लक्ष केंद्रित करतात. पण जे उपाय थेट आपल्या अहंकारावर आणि ओव्हरथिंकिंगवर काम करतात, त्यांच्याबद्दल संशोधनात काय सांगितलं आहे? मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर काम करण्यासाठी चौथा उपाय सांगितला आहे, नामस्मरण करणे किंवा एखाद्या मंत्राचा जप करणे. ओके. ज्ञानेश्वरीच्या संदर्भाने यात रामकृष्ण हरी या जपाचा उल्लेख आहे. आता आधुनिक काळातील एखाद्या व्यक्तीला वाटेल की याचा आणि चिडचिडीचा काय संबंध? हो, साहजिकच आहे. बऱ्याचदा आपण याला केवळ एक धार्मिक कर्मकांड मानतो. यामागे काही सायकोलॉजिकल लॉजिक आहे का? 100% आहे. मानवी मेंदू एकाच वेळी 2 विचार पूर्ण क्षमतेने करूच शकत नाही. अच्छा. हो, जेव्हा मन नकारात्मक विचारांच्या लूपमध्ये अडकतं, जसं की त्याने मला असं का म्हटलं किंवा माझं काम कसं होणार, तेव्हा तो लूप तोडण्यासाठी मेंदूला एक अँकरची म्हणजे नांगराची गरज असते. नामस्मरण हे ते अँकर आहे. जेव्हा आपण एकाच शब्दाचा किंवा मंत्राचा वारंवार लयीत उच्चार करतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूच्या लँग्वेज सेंटरला गुंतवून ठेवतो. म्हणजे आपण तो विचार करण्याची प्रोसेसच ब्लॉक करतो. एक्झॅक्टली. यामुळे तो जो नकारात्मक विचारांचा ओव्हरथिंकिंगचा लूप आहे, तो खंडित होतो. याला विज्ञानात कॉग्निटिव्ह इंटरप्शन म्हणतात. वा. यामुळे मन आपोआप भूतकाळातून किंवा भविष्याच्या चिंतेतून बाहेर येतं आणि वर्तमानात स्थिर होतं. हे विश्लेषण मला खूपच आवडलं. म्हणजे नामस्मरण हे केवळ देवाला प्रसन्न करण्यासाठी नसून स्वतःच्या मेंदूला ओव्हरथिंकिंगच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी वापरलेलं एक टूल आहे. अगदी बरोबर. आणि 5वा उपाय याहूनही अधिक शक्तिशाली आहे, कारण तो थेट आपल्या अहंकारावर प्रहार करतो. काय आहे तो उपाय? तो उपाय म्हणजे विचारांची दिशा बदलणे किंवा रिफ्रेमिंग. बघा, जेव्हा आपण चिडतो तेव्हा त्यामागे एक ठाम विचार असतो की सगळं माझ्या मनासारखं माझ्या प्लॅननुसारच व्हायला पाहिजे. हो, आपला इगो असतो तो. रिफ्रेमिंग म्हणजे जाणीवपूर्वक स्वतःला हे सांगणं की जगातील प्रत्येक गोष्ट माझ्या नियंत्रणात नाही आणि सगळं माझ्या मनासारखं होणार नाही. हे सत्य ज्या क्षणी आपण स्वीकारतो त्या क्षणी अमिगडालाचा तो धोक्याचा सिग्नल बंद होतो, कारण तुम्ही परिस्थितीशी लढणं सोडून देता. म्हणजेच जो अस्वीकार आपण मगाशी चर्चेच्या सुरुवातीला पाहिला, हा उपाय त्या अस्वीकाराला मुळापासून नष्ट करतो. होय. आणि 6वा अंतिम उपाय आहे कृतज्ञता, म्हणजेच ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे. रोज झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी लिहून काढणे ज्याबद्दल आपण आभारी आहोत. हे थोडं फील गुड वाटतं ऐकायला. हे ऐकायला एखादं फील गुड मोटिवेशनल वाक्य वाटू शकतं, पण यामागे न्यूरोप्लास्टिसिटीचं विज्ञान आहे. कसं काय? आपला मेंदू नैसर्गिकरित्या नकारात्मक गोष्टी पटकन लक्षात ठेवतो, कारण त्यातनं तो धोक्याची सूचना घेतो. पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी शोधून त्या लिहितो, तेव्हा आपण मेंदूला पॉझिटिव्ह गोष्टी शोधण्यासाठी ट्रेन करत असतो. म्हणजे आपण मेंदूची सवय बदलतोय. बरोबर. यामुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन या दोन्ही हॅपी हॉर्मोन्सची पातळी वाढते आणि आपला एकूणच दृष्टिकोन अधिक शांत होतो. जर आपण या 6 उपायांकडे एकत्र पाहिलं तर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. काय? हे सगळे उपाय वरवर अतिशय साधे लागतात, पण ते किती अचूकपणे टार्गेटवर हिट करतात बघा. जेव्हा मी 4 सेकंद खोल श्वास घेते तेव्हा मी विज्ञानाच्या पातळीवर थेट माझ्या वेगस नर्व्हला हॅक करून कॉर्टिझॉल कमी करते. अगदी बरोबर. आणि जेव्हा मी सगळं माझ्या मनासारखंच होणार नाही हा विचार जाणीवपूर्वक करते, तेव्हा मी आध्यात्मिक पातळीवर माझ्या अहंकाराचा फुगा फोडते. विज्ञान आणि अध्यात्माचं हे कॉम्बिनेशन म्हणजे एक परिपूर्ण माइंड मॅनेजमेंट सिस्टीम आहे असं म्हणायला हरकत नाही. हेच या संपूर्ण संशोधनाचं मुख्य सार आहे. आपण नेहमी समस्येचं उत्तर बाहेरच्या जगात शोधत असतो. हो ना. आपल्याला वाटतं की लोकांनी बदलावं, ट्रॅफिक नसावं, हवामान चांगलं असावं म्हणजे आपली चिडचिड होणार नाही, जे कधीच शक्य नसतं. पण या संशोधनातील तो एक अंतिम निष्कर्ष
जो सर्वात महत्त्वाचा आहे तो सांगतो की चिडचिड कधीच बाहेरच्या परिस्थितीमुळे होत नाही, तर ती नेहमी आपल्या आतल्या अपूर्ण अपेक्षांमुळे होते. जर आपण आपलं मन शांत ठेवायला शिकलो तर बाहेरची कोणतीही कठीण परिस्थिती आपल्याला हलकी आणि हाताळण्याजोगी वाटू लागते. खरोखरच एक खूप खोल आणि विचार करायला लावणारा संदेश आहे. आपण आपलं संपूर्ण आयुष्य बाहेरचं जग कंट्रोल करण्यात वाया घालवतो, जे कधीच आपल्या हातात नसतं. कधीच नसतं. आपल्या नियंत्रणात असणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपला स्वतःचा मेंदू आणि आपल्या प्रतिक्रिया. आणि म्हणूनच मला संदर्भात मांडलेला तो मुद्दा सर्वात जास्त भावला, की केवळ डोळे मिटून बसणं किंवा बाह्य कर्मकांड करणं म्हणजे खऱ्या अर्थाने अध्यात्म नाही. तर स्वतःच्या मनावर, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं हेच खरं अध्यात्म आहे. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रतिक्रियांचे मालक होता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने अध्यात्म जगत असता. खरंय. विज्ञानाने आपल्याला शरीराचं आणि हार्मोन्सचं इंजिन कसं काम करतं हे दाखवून दिलं, आणि ज्ञानेश्वरीसारख्या तत्त्वज्ञानाने आपल्याला त्या इंजिनला चालवणारा ड्रायव्हर म्हणजे आपलं मन हे कसं नियंत्रित करायचं ते शिकवलं. क्या बात आहे. या दोन्ही गोष्टींचा जर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जाणीवपूर्वक वापर केला तर सतत होणारी चिडचिड ही समस्या आपण कायमची दूर करू शकतो. या अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चेनंतर आपण सगळेच आता एका वेगळ्या वैचारिक पातळीवर आलो आहोत. नक्कीच. तर जाता जाता मी आपल्या सर्वांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाते. पुढच्या वेळी जेव्हा ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडी आडवी घालेल किंवा बॉस एखादं जास्तीचं काम सांगेल आणि आपल्या आत तो रागाचा ज्वालामुखी उफाळून येऊ लागेल, तेव्हा केवळ 1 सेकंद थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा की मी या व्यक्तीवर खरोखरच रागावले आहे की फक्त गोष्टी माझ्या मनासारख्या घडल्या नाहीत म्हणून माझा अहंकार दुखावला गेला आहे आणि माझा मेंदू विनाकारण मला धोक्याचा खोटा सिग्नल तर देत नाहीये ना. उलेला हॅपी हॉर्मोन पुन्हा जागृत करेल. विचार नक्की करा, कारण शेवटी आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल आपण परिस्थितीच्या हातात द्यायचा की स्वतःकडे ठेवायचा हा सर्वस्वी आपलाच निर्णय असतो. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि सखोल चर्चेत. तोपर्यंत शांत रहा आणि श्वास घेत रहा.